आजकाल सोशल मीडियावरती जयंत पाटील आणि रोहित पवार यांच्यात लोकसभेच्या विजयाचं श्रेय कोणाचं या विषयावरून वाद निर्माण होत आहेत आणि अशा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत। काही लोक म्हणतील मी किंग मेकर आहे, मी सेनापती आहे। अहो हे एक दोन सेनापतीचं हे काम नव्हतं। महाराष्ट्रामध्ये असणारे तुमच्या सारख्या सामान्य त्या ठिकाणी जे कार्यकर्ते त्यांच्यामुळे हा यश मिळालेले, कुणी एका दुसऱ्या नेत्यामुळे नाही। आणि असे काही नेते असतात ते दोन दगडावर पाय ठेवतात, त्या नेत्यांना म्हणायचं तिकडे तरी जावं नाही तर इकडे तरी यावं, पण दोन दगडावर पाय ठेवून चालणार नाही। माझी तुम्हाला विनंती आहे, मी पक्षाचा अध्यक्ष आहे, माझे महिने अनेकांनी मोजून झालेले आहे। आता माझे महिने एक 4 महिने मोजू नका, मी करतो व्यवस्थित। आणि जाहीर ट्विटरवर वगैरे बोलायचं जरा बंद करा। काय असेल ते शरद पवार साहेबांना जयंत पाटलांची तक्रार जाऊन करा। शरद पवार 2 कानाखाली मारतील आमच्या, नाही तर काय करतील तो त्यांचा निर्णय। पण जाहीर जयंत पाटील हे रोहित पवारांचा टप्प्यात घेऊन कार्यक्रम करतील असे मिटकर म्हणाले आहेत। शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये जयंत पाटील विरुद्ध रोहित पवार असा वाद असून रोहित पवारांना मुख्यमंत्री बनायचं असून ते जयंत पाटलांना बाजूला सरण्याचं काम करत असल्याचा आरोप रोहित पवार गटाचे प्रवक्ते आणि आमदार अमोल मिटकर यांनी केला आहे। तर हा नेमका वाद आहे तरी काय आणि हा कसा सुरू झाला याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत। अजित पवार आणि शरद पवार हे वेगळे झाल्यानंतर जयंत पाटलांनी पक्षाची वाढ करण्यासाठी खूप जास्त मेहनत घेतली होती। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शरद पवार आणि जयंत पाटील या दोघांचं खूप मोठं योगदान होतं। जयंत पाटील हे राष्ट्रवादीचे पिलर आहेत असं म्हणलं तर काही वावगं ठरणार नाही। पण झालं असं की अहिल्यानगरच्या मेळाव्यात रोहित पवारांनी जयंत पाटलांच्या विरोधात वक्तव्य केलं आणि तेव्हापासून रोहित पवार आणि जयंत पाटील या दोघांमध्ये मतभेद आहेत अशी अफवा होऊ लागली आहे। तर अजित पवार असतानाही असाच प्रयत्न सुरू होता। अजित पवारांनी काही वेगळे मागितले नाही, फक्त त्यांनी पक्षाची जबाबदारी मागितली होती आणि त्यामध्ये दुर्दैव असं की रोहित पवारांना अजित पवारांची जागा घ्यायची होती आणि जयंत पाटील त्यामध्ये अडसर ठरत असल्याने त्यांना बाहेर काढण्याचं काम चालू आहे। रोहित पवारांना पक्ष ताब्यात घ्यायचा आहे म्हणून आता जयंत पाटलांचा अपमान करायचा आहे आणि जयंत पाटील यांचा टप्प्यात कार्यक्रम वाजवायचा असे अमोल मिटकर म्हणले आहेत। दरम्यान रोहित पवारांना मुख्यमंत्री होण्याची घाई झाली आहे। रोहित पवार आता वैफल्यग्रस्त झाले आहेत, त्यांना आता काही कामधंदा राहिलेला नाही। विधानसभा तोंडावर आली असल्याने बालिश सुरू झाले आहेत। उगाच आपली हिरोगिरी करायची कामे सुरू आहेत आणि ही अशीच टीका अमोल मिटकर यांनी केली आहे।